नमस्कार. इन्व्हेस्ट इन स्टॉक या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूयात. शेअर मार्केट म्हणजे काय हे आपण साध्या आणि सरळ भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. शेअर मार्केट म्हणजे ज्यामध्ये आपण शेअर्सची विक्री आणि खरेदी करू शकतो. आता शेअर्स म्हणजे कंपनीचे असतात. टाटा पॉवर असू द्या, रिलायन्स असू द्या. मग शेअर मार्केटची गरज का पडली? जेव्हा एखादा बिझनेस हा स्मॉल स्केलवर असतो पण त्याला ग्रोथ करण्यासाठी इन्व्हेस्ट किंवा भांडवलची गरज असते, तेव्हा ती कंपनीचा ओनर किंवा ती कंपनीचे अर्धे काही शेअर्स जे असतात ते पब्लिकला ती विकली जातात. म्हणजे त्याची लिस्टिंग IPOमध्ये करतात आणि ती IPOमध्ये आल्यानंतर त्याचे काही लॉट्समध्ये आपण त्या लॉट्स घेऊन आपण त्यात इन्व्हेस्ट करतो आणि ती IPO नंतर त्या कंपनीची शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होते. नंतर लिस्टिंग केल्यानंतर आपण शेअर्सची विक्री आणि खरेदी करू शकतो. शेअर मार्केटमध्ये आपण वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, जसं की इंट्राडे ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग. अशा पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय किंवा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? आपण ऑप्शनची ती पुट असो किंवा कॉल असो, आपण ऑप्शनची खरेदी आणि विक्री करतो. आणि म्हणजे त्याच्यामध्ये C आणि P असे दोन वेगवेगळे पार्ट असतात. C म्हणजे कॉल ऑप्शन असतं. जेव्हा आपल्याला वाटतं मार्केट वरी चढणार आहे तेव्हा आपण C जर घेतलो तर आपल्याला प्रॉफिट होतो. आणि दुसरा टर्म म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की आता मार्केट खाली पडणार आहे तेव्हा आपण P घेतो तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो. आणि जेव्हा आपण कॉल ऑप्शन घेतो पण मार्केट खाली पडतं तेव्हा आपल्याला लॉस होतो. आणि जेव्हा आपण पुट ऑप्शन घेतो आणि मार्केट वरी जातं तेव्हा आपल्याला लॉस होतो. आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे आपण त्या ऑप्शनची फक्त एका दिवसात खरेदी आणि विक्री करतो, याला ऑप्शन ट्रेडिंग म्हणतात. जेव्हा आपण इंट्राडे ट्रेडिंग करायचं ठरवतो त्या अगोदर आपल्याला बेसिक गोष्टीचं नॉलेज असायला हवं. त्याच्यामध्ये चार्ट्स रीड करायला येणे, प्राईज ॲक्शन, सपोर्ट आणि रेझिस्टन्स, रिस्क मॅनेजमेंट, स्टॉप लॉस, टार्गेट, सायकॉलॉजी, स्ट्रॅटर्जी या गोष्टीचं नॉलेज असल्याशिवाय आपण इंट्राडे ट्रेडिंग करू नये. शेअर मार्केटचा दुसरा सेगमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक, म्हणजेच इक्विटीमध्ये आपण आपले पैसे गुंतवतो. याच्यामध्ये आपण शेअर्सची खरेदी करतो. ही खरेदी लाँग टर्म म्हणजे 1 वर्षाच्या नंतर आपण शेअर्सची जर विक्री केलो तर त्याला लाँग टर्म या इन्व्हेस्टमेंट म्हणलं तरी चालेल. आणि शॉर्ट टर्म म्हणजे 2 ते 3 महिन्यात आपण शेअर्सची खरेदी आणि विक्री जर केलो त्याला स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल अनालिसिस येणं हे गरजेचं असतं. यामध्ये आपण कंपनीचा बायोडाटा चेक केला जातो, म्हणजेच बॅलन्स शीट. यामध्ये आपण कंपनीचे क्वार्टर्सचे रिझल्ट चेक करतो, म्हणजे यात प्रॉफिट आहे का लॉस आहे. त्यानंतर आपण PE रेशिओ, PB रेशिओ आणि त्यानंतर कंपनी डेप्टमध्ये आहे का, किती डेप्टमध्ये आहे याचा विचार करूनच आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे. आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यासाठी डीमॅट अकाउंट असणं हे गरजेचं असतं. आपण हे डीमॅट अकाउंट एंजल वन, झिरोदा किंवा ग्रोमध्ये ओपन करू शकतो.